हाय गाईज, आपण आलो आहोत घनसोली प्रीमियर लीगचा उद्घाटन सोहळा पाहण्यासाठी आलो. तुम्ही पाहू शकता प्लेयर्स रेडी आहेत त्यांच्या स्क्वॉडनुसार. थोड्याच वेळेला तिथं उद्घाटन समारंभ सुरू होणार आहे. इकडे आपण सर्व संघ मालक पाहू शकतो. 12 टीम्सचे 12 संघ मालक इकडे तुम्हाला बघायला भेटतील. इकडे आपण पाहू शकतो 2022 साली लेटेस्ट चॅम्पियन टीम चॅम्पियन ठरली होती व मॅन ऑफ द सिरीज उमेश म्हात्रे ठरला होता त्या स्पर्धेमध्ये. तसेच 2023 साली विश्व लायन संघ चॅम्पियन्स ठरला होता व संदीप बिरमाणे मॅन ऑफ द सिरीजचं मानकरी ठरला. यावर्षी कोण ठरणार चॅम्पियन तसेच मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी कोण ठरणार याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. येणाऱ्या 3 दिवसाच्या खेळामध्ये आपल्याला नक्की ते समजणार आहे यावर्षीचा चॅम्पियन्स कोण तसेच बाईकचा मानकरी कोणता खेळाडू ठरणार आहे ते. तर थोड्याच वेळात 2024 घनसोली प्रीमियर लीग 2024चं भव्य दिव्य उद्घाटन आपल्यासमोर होणार आहे. तोपर्यंत आपण शक्य तितक्या टीम्सना व्हिजिट देऊया आणि पाहूया त्यांचा संघ कसा आहे ते. तर तुम्ही देखील पहा माझ्यासोबत. संघ आपल्या समोर आहे. इकडे आपण पाहू शकतो तन्वी चॅलेंजर्स हा संघ आपल्या समोर आहे. याचे संघ मालक चंदन रानकर तसेच योगेश रानकर हे आहेत आणि आयकॉन खेळाडू प्रीतम रानकर आहे. इकडे आपण पाहतोय सुहान 6333 हा संघ आपल्याला दिसतोय. याचे ओनर अक्षय पाटील आहेत. इकडे योगेश पाटील यांचा वायफी लायन्स संघ दिसतोय आपल्याला. ती जाणला जात आहे आणि आमची संपूर्ण टीम आज या इनॉग्रेशन सोहळ्यासाठी संपन्न झाल्या. ऑनलाईन जे प्रेक्षक आमच्या सोबत जुळले त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, घनसोली गावाच्या मानाची सन्मानाची अभिमानाची क्रीडा स्पर्धा आणि या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न होतोय आणि थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुरुवात होईल. ऑनलाईन सर्वच प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे. सासरे बुवा आहेत खास ही स्पर्धेसाठी. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. 64 कला आणि 14 विजेचा अभिप्रायाप्रमाणे गणनाला वंदन करून आपण घनसोली प्रीमियर लीगच्या या थराला सुरुवात करणार. मी प्रभाकर पाटील साहेब असतील, विश्वनाथ म्हात्रे साहेब असतील, दिलीप म्हात्रे साहेब उपस्थित असतील, उत्तम म्हात्रे साहेबांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करावं. मुठभर मावळ्यांना घेऊन ज्याने स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, नुसतं स्वराज्याचं स्वप्न नाही ते स्वराज्य साकारलं. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की. जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जय श्रीराम. येस, जय श्री रामाचा जय घोष करून आपण पुन्हा एकदा घनसोली प्रीमियर लीगच्या या थरामध्ये जाणार आहोत. मान्यवरांच्या शुभ हस्ते आज या मंचाची पूजा झाली आहे. 3 दिवस या क्रिकेटचा घमासान तुम्हाला पाहायला मिळेल, अनुभवायला मिळेल. GPL ग्लोरियस प्रीमियर लीग, जीनियस प्रीमियर लीग, ग्लॅमरस प्रीमियर लीगचा थरार आणि आलेल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते गणपती बाप्पा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केलं जात आहे आणि आपण सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आपण स्थानपन्न व्हा. वाल्मिकी, महादेव म्हात्रे, अजय चव्हाण, बळीराम मडवी, अक्षय उमुगले, विनीत मडवी, जय ठाकूर, करण, कल्पेश जाधव, गणेश चंदन,
रोशन चव्हाण, पियुष तिवारी हा संघ आहे लेटेस्ट चॅम्पियन. पुढचा संघ आपण पाहणार आहोत दोस्ती उमेश माळी, प्रचित म्हात्रे, सिद्धेश जाधव, अर्पित म्हात्रे, धीरज म्हात्रे, विशाल म्हात्रे. पुढचा संघ DM ग्रुप आणि DM ग्रुपचे ओनर DM ग्रुप आणि त्याचबरोबर आयकॉन खेळाडू हेमंत पाटील, नितेश म्हात्रे, गणेश पाटील, लतिकेश पाटील, सर्वेश जगताप, यज्ञेश पाटील, आर्यन तिवारी, निर्भय म्हात्रे, अली, शाहिद शेख, भाईजान. पुढचा संघ दीपक पाटील प्रतिष्ठान, टीम ओनर अभिषेक पाटील आणि आयकॉन खेळाडू दीपेश पाटील, अभिनव पाटील, अभिषेक मोळकर, ऋतिक गिरी, विकी गायकर, निनाद मडवी, विजय माडी कमाडी, नितीन पवार, पवन प्रणव पाटील, गिरीश आगासकर. हे आहे टीम दीपक पाटील प्रतिष्ठान. पुढचा संघ लेटेस्ट जून नावगणे, दीपक पवार, नामदेव, विनीत पाटील, टीम YP लायन. पुढचा टीम संदेश पाटील, मिलिंद भारवे, अमन कडू, प्रदीप, हर्षल साळुंके. शंतनू पाटील, ईशान म्हात्रे. नेक्स्ट टीम तन्वी चॅलेंजर्स. स्वप्नील, विवेक, चेतन, स्वप्नील, चंदन, प्रशांत मोरे, राज कुवार, विकास पाटील, सोनू पूजा पंजाबी. हे आहे श्रीराम प्रासादिक टीम. पुढची टीम चेतन पाटील, स्वप्नील शिंदे, कुणाल पाटील, समीर फाळके आणि सिद्धी पाटील. नेक्स्ट टीम पाटील, शुभम मडवी, विकास रणदिवे. हे आहेत 12 संघ. हे आहेत GPL चे 12 संघ, 12 आयकॉन आणि 12 आयकॉन, 12 संघ मालक आणि असंख्य खेळाडू. लक्ष असेल एक तख्त, त्याचं नाव आहे GPL घनसोली प्रीमियर लीग. आणि घनसोली प्रीमियर लीगचे हे 12 रंगीबिरंगी धुरंदर पाहायला मिळते. अक्षरशः सगळ्यांचाच चेहऱ्यावर स्माइल येणारी स्पर्धा आहे, मानाची स्पर्धा GPL घनसोली प्रीमियर लीग. मान्यवर उपस्थित आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये या घनसोली प्रीमियर लीगच्या इनॉग्रेशन सोहळ्यामध्ये आलेल्या सर्व अतिथी मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे. मानाची आणि अतिशय आनंदाचं वातावरण आहे. आदरणीय संजीव धुमाळ साहेबांच्या शुभ हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडतोय. घनसोली गावातील सामाजिक कार्यकर्ते असतील, लेजंड क्रिकेटर असतील किंवा उद्योग क्षेत्रातील मंडळी असतील. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. आज संकष्टी यांना विनंती करतोय की आपण खऱ्या अर्थानं
सर्वात आधी या स्पर्धेसाठी आपण ही स्पर्धा कशी सुरू झाली आणि स्पर्धा सुरू झाल्याची आपण ग्वाही द्या. गिरीश पाटील यांना विनंती करतो की आपण ही स्पर्धेचं विवरण आणि स्पर्धेबद्दल आपण थोडस आपण ही ऑफिशियल प्रीमियर लीग सुरू झाली यासाठी आपण सगळ्यांना माहिती द्या. भटक काहीतरी हे सगळं बंद आहे टिंग टिंग जाऊ नको. अरे आमच्या ऑफिसला गॅस ते घ्यायची रे त्याला असून दे. घनसोली गावातील सर्व क्रिकेट प्रेमींचे हार्दिक स्वागत. आणि उद्यापासून GPL आपली चालू होते. बघा 2 शब्दात का होईना पण गिरीश पाटील यांनी ही GPL खऱ्या अर्थानं चालू झाली आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. आणि जाऊया पुढच्या सेगमेंटकडे. घनसोली प्रीमियर लीग, घनसोली क्रिकेट असोसिएशन आयोजित घनसोली प्रीमियर लीग 2024च्या या स्पर्धेचा आपण 10 पर्यंत काउंट करणार आहोत. आणि सर्व ओनर्स लोक मंडळींना विनंती करतो की आपण प्रत्येकाने एक एक कोपरा पकडा, म्हणजे पूर्ण पडदा प्रत्येकाच्या हातात येणार नाही. एक एक कोपरा पकडा आणि काउंट साठी रेडी राहा. माझ्या काउंट कडे लक्ष द्या. मान्यवर आपण देखील या. चला मित्रांनो, माझ्याबरोबर तुमचा देखील काउंट आला पाहिजे. तर GPL 2024 च्या या इनॉग्रेशन सोहळ्यामध्ये ही ट्रॉफी, हे चषक आणि या चषकासाठी 12 संघ मालक, 12 आयकॉन खेळाडू लढतील एका तख्तासाठी. ते तख्त असेल तर त्याचा काउंट होतोय 10. आदेश रेडी? 10, 9, 8, 7, प्लीज 6, 5, 3, 2, 1. घनसोली प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेची ट्रॉफी, ही ट्रॉफी प्रत्येकाला मोहित करेल. ही रामाच्या जे भव्य मंदिर आहे त्याची प्रतिकृती या ट्रॉफीमध्ये आहे. राम आएंगे, GPL सबके घर में आएगी. घनसोली प्रीमियर लीग, घनसोली गावाच्या मानाची घनसोली प्रीमियर लीग 2024 स्पर्धेची ट्रॉफी, ही प्रत्येकाला मोहित करेल. ही रामाच्या जे भव्य मंदिर आहे. सर्वांना सर्वप्रथम मी हा जो घनसोली प्रीमियर लीग आहे GPL, आपण आता तुम्हा सगळ्यांना सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो. आपण तुम्ही पाहिलं असेल सुरुवातीला ICL होता, ICL इंडियन क्रिकेट लीग, त्याच्यानंतर ते IPL झालं, इंडियन प्रीमियर लीग, आणि त्याच धर्तीवर GPL घनसोली प्रीमियर लीग फार छान प्रकारे तुम्ही आयोजन केलेलं आहे. आयोजकांचं खरोखर मी कौतुक करतो. एवढं मोठं सुंदर ग्राउंड आहे घनसोलीसारख्या शहरामध्ये. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही 12 टीम खेळणार आहेत, त्याचे 12 ओनर आहेत. फार सुंदर प्रकारे आयोजन केलेलं आहे. मी गिरीशजींचं सर्वप्रथम कौतुक करेन आणि आयोजकांचं सुद्धा कौतुक करतो आणि त्यांचे आभार मानतो. सर्व जे 12 टीम आहेत त्यांना मी शुभेच्छा देतो. फार सुंदर खेळ करा आणि जे ह्या जो ट्रॉफीचा जो मालक होईल त्याच्यावर श्रीराम मंदिराची प्रतिकृती आहे. बघा, आज या वर्षी आपल्या श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे आणि 12 टीम मधून जो विजेता होईल त्याला श्रीराम मंदिराचा प्रतीक असलेली ही ट्रॉफी मिळणार आहे. फार भाग्याचा क्षण असणार आहे. त्यामुळे सर्व टीमला मी आवाहन करतो की फार सुंदर खेळ करा आणि या सुंदर जी ट्रॉफी आहे त्याचा विजेता होण्याचा मान मिळवा. मी तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो. जय हिंद.
सहभाग होतोय. आज आपल्या गावाची आणि अभिमानाची स्पर्धा आहे. या सोहळ्याबद्दल, या GPL बद्दल काय सांगाल? धन्यवाद विघ्नेश पडवी. मी गिरीश पाटीलचं पहिला हार्दिक स्वागत करतो. खरोखरच त्यांनी आयोजन खूप छान केलंय आणि कमिटी, कोर कमिटी आहे, त्यांनी तर खूप मेहनत घेतली, ग्राउंडवर दिसते. आणि आज यापूर्वी पण आपले 3-4 पर्व झाले तिथे आपले AKPL मध्ये, पण आज जो आमचा एंट्री जी झाली ती मी कधीच बघितली नव्हती. त्यामुळे कोर कमिटीचा खरोखरच धन्यवाद. एकदम छान आयोजन केलंय. ट्रॉफी बोलाल तर ही आमची मुलं बोलत होती का ट्रॉफी कोण कोण उचलणार आहे, तर तुम्हाला संधी आहे, कोणाला उचलायची आहे ती. धन्यवाद. जास्त बोलणार नाही, कुंदन बोलेल. आपण चर्चा करणार. सर, काय वाटतंय, दुसऱ्यांदा ही प्रीमियर लीग खेळण्याची संधी मिळते. हा घणसोली क्रिकेटचा घमासान आहे. तिसऱ्यांदा हा संघ खेळतोय, माफ करा. तर घणसोली क्रिकेटचा घमासान आहे हा इनॉग्रेशन सोहळा. असं कुठल्याही गावामध्ये कुठल्याही एक धमाकेदार झाली इनॉग्रेशन सोहळा आजपर्यंत आम्ही पाहिला नाही. तर या सोहळ्याबद्दल काय सांगशील आणि या GPL कमिटी बद्दल काय सांगशील? खूप छान आयोजन गिरीश पाटील यांच्याकडून आणि GPLच्या आयोजकांकडून. आणि नक्कीच आम्ही यावर्षी पण प्रयत्न करू. 2023 आम्ही विजेते होतो. 24 पण आम्ही जय श्रीराम घरी न्यायचा प्रयत्न करू. थँक्यू व्हेरी मच. काय म्हणाल, कसं वाटला सोहळा आणि काय सांगाल या संपूर्ण इव्हेंट बद्दल? एक नंबर आहे GPL. गेल्या वर्षी पण चांगली झाली आहे, या वर्षी पण चांगले नियोजन. इंजुरी झाली अशी आम्हाला बातमी मिळाली होती. ह्या इंजुरीचं असं काय रहस्य आहे की आता ही GPL मध्ये अर्जुन कदम हा सातारा ब्रँड पुन्हा एकदा पाहायला मिळेल का, की अर्जुन कदम कुठेतरी बॅकफुटला गेली अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे सगळ्यांच्याच या मनातला प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं उत्तर तूच दे. नक्की आता थोडं फिट आहे, खेळण्याचा प्रयत्न करेल. काय म्हणशील टीम मानडी बद्दल आणि एक्सपिरियन्स खेळाडू असेल, विशाल मडवी सारखा खेळाडू असेल, प्रवीण प्रकाश सारखा खेळाडू असेल, विकी सारखा यंगस्टर खेळाडू आहे, अक्षय सारखा खेळाडू आहे, म्हणजे एक चांगली बांधणी झाली टीम. या टीम बद्दल काय सांगशील आणि टीम कॉम्बिनेशन कशा पद्धतीने आहे? टीम छान आहे. विशाल दादा असल्यामुळे जास्त टेन्शन नाही. विशाल दादा करतील सगळं मॅनेज. विश ऑल द बेस्ट विशाल. आणि तुम्हाला सगळ्यांना असं YP लायन्स टीम साठी एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे. मित्रांनो, हा संघ कसं वाटलं, हा सोहळा आणि या सोहळ्याबद्दल काय सांगाल? खूप छान आहे. आणि गावामध्ये, आपल्या गावामध्ये एवढं मोठं आयोजन केल्याबद्दल गिरीश पाटील यांचं हार्दिक स्वागत करतो. त्यांचं स्वागत झालं, तुमची टीम मानणी झाली, ही ट्रॉफीचा अनावरण सोहळा झाला. ही ट्रॉफी पहिल्यांदा बघताना काय वाटलं की येस, अद्विक फायटर्स टीम, राम आएंगे आएंगे, ही ट्रॉफी येणार का, GPL ची ट्रॉफी येणार का, असा आत्मविश्वास आपल्या टीम बद्दल वाटतोय का? हो, येणार, 100% येणार. आणि ज्याप्रमाणे उमेश म्हात्रेने आपल्या टीम बांधणी केले आणि जी प्रॅक्टिस करून घेतले, आज सर्वजण प्रॅक्टिसला हे करतात, पण उमेश म्हात्रे कुठं बाहेर होतात. त्यांनी येऊन एका दिवसामध्ये, एका नाईटमध्ये येऊन त्यांनी मला वाटतं 5 का 6 मॅचेस केल्यात. एवढं 100% देणार म्हणजे आम्ही 100% विजय होणार. थँक्यू व्हेरी मच. एका आयकॉन खेळाडू तू देखील टेबलवर बसला होतास. ऑप्शन मध्ये अनेक खेळाडू घेण्यात आले, टीम बांधली गेली. टीम कशा पद्धतीने झाली आणि टीम एफर्ट्स आणि टीम कॉम्बिनेशन बद्दल काय सांगशील? टीम तर आमची बॅलन्स आहे. टीम तर काय सांगू शकणार. आमची प्रॅक्टिस तर झाली आहे, चांगलीच झालेली आहे. सर्व खेळाडू येत होते, सर्वांचे बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग सर्व चांगलं झालं. काय वाटतंय की GPL मध्ये आपला संघ DM ग्रुप चांगला परफॉर्मन्स करेल? हो, नक्कीच करेल, 100%. विश यू ऑल द बेस्ट. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे DM ग्रुप साठी. हेमंत पाटील आणि DM ग्रुप या संघाचे संघ मालक आहेत. चला, इकडे पाहू शकता, एकाच संघातील खेळाडू एकमेकांच्या विरोधात खेळताना या स्पर्धेमध्ये आपल्याला दिसणार आहेत. तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.